आष्टी विधानसभेचे आमदार सुरेश धस हे आज हेलिकॉप्टरच्या माध्यमातून नाशिककडे रवाना झाले। नुकतंच त्यांनी आष्टी शहरातून उड्डाण झाले आणि हे हेलिकॉप्टर सरळ नाशिककडे रवाना झाले। नाशिक येथे सुरू असलेलं उपोषण सोडवण्यासाठी आमदार सुरेश धस यांनी चक्क आष्टी ते नाशिक अशी हेलिकॉप्टर वारी केली। त्यापूर्वी आमदार सुरेश धस यांनी दिवसभर आष्टी शहरामध्ये वेगवेगळ्या कार्यालयाच्या बैठका घेतल्या। आष्टी शहरातल्या महावितरण कार्यालयाची बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये आष्टी, पाटोदा, शिरूर या तीनही तालुक्यातल्या कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन तालुक्यातल्या सर्व महावितरण समस्यांचा आढावा घेतला। यामध्ये त्यांनी तालुक्यामध्ये विविध अडचणी, समस्या, शेतकऱ्यांच्या, महावितरणच्या विजेबाबत चर्चा केली। तात्काळ शेतकऱ्याच्या प्रश्नाकडे लक्ष द्या अशा सूचना केल्या। त्यानंतर आमदार सुरेश धस यांनी रेल्वेचे जे अनेक दिवसापासूनचे प्रश्न, अडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी पाठपुरावा केलाय। आष्टी, पाटोदा आणि शिरूर या तीन तालुक्यातील रेल्वेचा प्रश्न गंभीर आहे। शेतकऱ्याच्या अनेक जमिनी गेल्यात, त्याचा मावेजा मिळाला नाही। याबाबत आमदार सुरेश धस यांनी जिल्हाधिकाऱ्यांसोबत ही बैठक घेतली आणि बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी देखील या शेतकऱ्याच्या समस्या जाणून घेतल्या आणि गाववाईज या समस्या विशेषतः जाणून घेतल्या। कोणत्या भागावातल्या काय अडचणी, कोणत्या शेतकऱ्याच्या जमिनी गेल्या, या जमिनीतला मोबदला मिळाला का नाही याबाबत त्यांनी आढावा घेतला आणि संपूर्ण या बैठकीसाठी बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक देखील उपस्थित होते। संपूर्ण शेतकरी या ठिकाणी उपस्थित होते। त्यानंतर आमदार सुरेश धस यांनी आष्टीवरून थेट नाशिककडे रवाना झाले। त्यांच्यासोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल फॉर्मचे जिल्हाध्यक्ष यशवंत खंडागळे, सामाजिक कार्यकर्ते विकास साळवे आणि अन्य काही कार्यकर्ते यांना घेऊन हे हेलिकॉप्टर थेट नाशिककडे रवाना झालंय। विशेषतः आमदार सुरेश धस यांनी स्वर्गीय संतोष देशमुख प्रकरण हाताळल्यानंतर आमदार सुरेश धस महाराष्ट्रात सध्या प्रचंड लोकप्रिय झालेत। अनेक महत्वाचे मुद्दे ते विधानसभेमध्ये मांडत असताना दिसून येत आहेत आणि आमदार सुरेश धस यांनी सांगितलं की मला जरी मंत्रीपद मिळालं नाही तरी हरकत नाही, परंतु अधिवेशनाच्या कामकाजाकडे विशेष लक्ष देणार आहे, ग्रामीण भागातले प्रश्न मांडणार आहेत असं सांगितलं जाते। विशांत कुमकर, आज मराठी न्यूज, आष्टी, जिल्हा बीड।